नाशिक जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक अद्भुत, दिव्य आणि अतिशय पवित्र असे ठिकाण आहे आई सप्तशृंगी देवीचं गड, जिच्या दर्शनाने हजारो भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जिथं पोहोचताच मनाला एक अनोखा शांतीचा अनुभव येतो। मित्रांनो, मी सागर आणि आज सागरयुगच्या या खास प्रवासात तुम्हाला घेऊन आलो आहे आई सप्तशृंगी गड वणी इथं, जिथं आईची शक्ती प्रत्येक दगडात जाणवते। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आईचं एकदम जवळून दर्शन, त्यानंतर पार्किंग पासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था, त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे रोपवेची संपूर्ण माहिती, त्यानंतर वॉशरूमची व्यवस्था, तसेच लहानशी पण अतिशय उपयुक्त अशी माहिती म्हणजे शेवटचे चप्पल स्टँड कुठे आहे आणि नाशिक पासून वणी पर्यंतचा संपूर्ण प्रवास। तर चला सुरू करूया आई सप्तशृंगीच्या दर्शनाचा हा भक्तिमय प्रवास। नाशिक पासून आई सप्तशृंगी गड साधारणतः 65 किलोमीटरवर आहे। तुम्ही येथे गाडीने किंवा बसने सहज येऊ शकता। नाशिकच्या ओल्ड सीबीएस स्टँड वरून दर 1 तासाला येथे येण्यासाठी बस सेवा सुरू असते आणि 1 ते 1.5 तासात तुम्ही सहज येथे पोहोचता। रस्ता डोंगराळ असला तरी निसर्गाने सजलेला आहे। आता जर तुम्ही येथे स्वतःच्या गाडीने येणार असाल तर पहिला प्रश्न म्हणजे पार्किंग कुठे करायची, तर गडाच्या एकदम पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। जर तुम्ही येथे 2 तास गाडी पार्क करणार असाल तर याकरता तुम्हाला 2 व्हीलर साठी 30 रुपये आणि 4 व्हीलर साठी 50 रुपये द्यावे लागतात। तर हे दरपत्रक तुम्ही येथे वाचून घ्या। आता गाडी पार्क केल्यानंतर तुमच्याकडे वर गडापर्यंत जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत। एक म्हणजे तुम्ही 450 पायऱ्या चढून वर जाऊ शकता, किंवा सगळ्यात सुंदर आणि आरामदायक मार्ग म्हणजे रोपवे। तर चला आपण जाणून घेऊ रोपवेची संपूर्ण माहिती। तर रोपवेचे रिटर्न तिकीट हे 120 रुपये आहे, तसेच 3 ते 12 वर्षांपर्यंत आणि 75 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्यांकरता 60 रुपये तिकीट आहे। तर ज्या ठिकाणी हे पार्किंग स्टँड आहे त्याच्या एकदम समोर तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल। येथे एकूण 3 काउंटर आहेत। यामध्ये पहिल्या काउंटर मध्ये फक्त ऑनलाईन पेमेंट करून तुम्हाला तिकीट मिळते, म्हणजेच तुम्ही येथे जीपे, फोन पे किंवा अन्य ऑनलाईन मार्गाने पेमेंट करू शकता। पण लक्षात ठेवा की येथे तुमच्या मोबाईलला नेटवर्क आहे की नाही ते पहिले चेक करून घ्या। यानंतर या 2 नंबर काउंटरला तुम्ही कॅश देऊन तिकीट घेऊ शकता। एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वर जाईपर्यंत ते पुन्हा खाली येईपर्यंत तुम्हाला हे रोपवेचे तिकीट जपून ठेवायचे आहे, कारण एकदा एंट्री करताना आणि पुन्हा बाहेर येताना तुम्हाला हे तिकीट दाखवावे लागते आणि जर तुम्ही हे तिकीट दाखवले नाही तर तुम्हाला पुन्हा तिकिटाचे पैसे भरावे लागतात। त्यामुळे तिकीट जपून ठेवा। तर येथून तिकीट घेऊन बाजूलाच या रोपवेच्या एंट्री पॉइंटने तुम्हाला आत प्रवेश करायचा आहे। आत प्रवेश केल्यानंतर येथे 3 ते 4 वेटिंग रूम आहेत। या ठिकाणी तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आता याच वेटिंग रूमच्या बाजूलाच या ठिकाणी फूड मॉल आहे, तर या ठिकाणी तुम्ही नाश्ता जेवण करू शकता। तर आता पहिले हा फूड मॉल आपण बघून घेऊ। या ठिकाणावरून तुम्ही देवीसाठीचे गोटीचे सामान सुद्धा घेऊ शकता। तसेच या फूड मॉल मध्ये या ठिकाणी लेडीज आणि जेंट्स करता सेपरेट असे क्लीन वॉशरूम आहेत। आता यानंतर आपण पुन्हा रोपवेच्या पुढील मार्गात जाऊया। तर 2 वेटिंग रूम पार केल्यानंतर या रक्षा वेटिंग रूम नंतर मेन रोपवेचे चेक पॉइंट लागते। याच ठिकाणी तुमच्या रोपवेचे तिकीट चेक करून तुम्हाला आत सोडले जाते। जर वर गडावर तुम्हाला व्हीआयपी पासने एंट्री करायची असेल तर तुम्हाला याच ठिकाणी व्हीआयपी पास घ्यायचा आहे। पर पर्सन 100 रुपये येथे घेतले जातात आणि हे 3 वेटिंग रूम पार केल्यानंतर रोपवेच्या ठिकाणी तुम्ही येऊन पोहोचता आणि याच ठिकाणी हे शेवटचे चप्पल स्टँड आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे 3 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतात। आता येथे आपले चप्पल बूट जमा केल्यानंतर हा रोपवेचा शेवटचा पॉइंट लागतो। येथून आपला रोपवेचा प्रवास सुरू होणार आहे। या रोपवे मधून एका वेळी 60 लोक वर गडावर जातात व तेवढे 60 लोक खाली येतात। तर इकडे तुम्हाला प्रॉपर रेल्वे मेट्रो मध्ये बसल्याचा फील येणार आहे। या रोपवे मध्ये तुम्हाला एसी ची सुविधा तसेच ऑटोमॅटिक डोअरची सेवा बघायला मिळेल। या रोपवेने तुम्ही फक्त 1 ते 1.5 मिनिटात वरती गडावर पोहोचणार आहेत। तर चला आता आपण या रोपवे मध्ये एंट्री करू आणि येथील रोपवेचा आनंद घेऊ।
आता इकडून बाहेर उतरल्यावर पुन्हा आपल्याला 2 मजले वर चढून जायचे आहेत. जर तुमच्या सोबत कोणी दिव्यांग किंवा वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी येथे लिफ्टची सोय सुद्धा आहे. आता इकडे 2 माळे चढून आल्यावर ज्यांनी VIP पास काढलेला आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन केलेली असते. या लाईन मधून आता आपण पुढे जाऊन देवीचे दर्शन घेऊ. गर्दीच्या दिवशी जर तुम्ही येथे आलात तर VIP पास मुळे तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन मिळू शकते. आणि आता वेळ आली आहे आईच्या दर्शनाची. जसं तुम्ही गडाच्या शिखरावर पोहोचता तसं एक वेगळंच वातावरण येथे जाणवू लागतं. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आता माझ्यासोबत आईचे दर्शन घ्या. देवीची ही मूर्ती 8 फूट उंच असून संपूर्ण शेंदुराने लिपली आहे. आणि विशेष महत्वाचे म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. देवीच्या या मूर्तीला 18 भुजा म्हणजेच दोन्ही बाजूला 9 हात आहेत. देवीच्या प्रत्येक हातात आपल्याला तलवार, त्रिशूळ, धनुष्यबाण अशी वेगवेगळे शस्त्र बघायला मिळतात. असे म्हणतात की महिषासुराचा वध केल्यानंतर माता येथे वास्तव्याला आली होती. आज गुरुवार असल्यामुळे देवीला पिवळ्या रंगाची पैठणी नेसवली होती. आता हे सांगायचे कारण म्हणजे प्रत्येक दिवशी वारांनुसार देवीला वेगवेगळ्या रंगाची पैठणी नेसवली जाते. सोमवारी पांढरा, मंगळवारी हिरवा, बुधवारी जांभळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळा, शनिवारी लाल आणि रविवारी गुलाबी रंगाची पैठणी देवीला नेसवली जाते. आता आईचे इतके सुंदर जवळून दर्शन घेतल्यानंतर आपण परतीच्या मार्गाला जाऊ. तर पुन्हा 2 मजले उतरून आपल्याला रोपवेकडे जायचे आहे. तुम्ही कधी देवीच्या दर्शनाला आलात तर नक्कीच एकदा रोपवेचा अनुभव घ्या. तर मगाशी मी सांगितल्यानुसार तुमचे रोपवेचे तिकीट पुन्हा चेक केले जाते ते याच ठिकाणी. त्यामुळे रोपवेचे तिकीट खाली येईपर्यंत जपून ठेवा. मित्रांनो, हा होता आई सप्तशृंगी गडाचा माझा भक्तिपूर्ण प्रवास. जर तुम्ही अजून इथे आले नसाल तर एकदा तरी जरूर या. कारण इथं केवळ दर्शन नाही तर आईचा आशीर्वाद आणि आत्मिक शांती दोन्ही मिळतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.